बँक ऑफ बरोदा मार्फत 2500 पदांसाठीची लोकल बँक ऑफिसर या पदासाठीची पदभरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची प्रोसेस जी आहे ती सुद्धा सुरू झालेली आहे. पाहू शकता LBO पदासाठीची लोकल बँक ऑफिसर बँक ऑफ बरोदा मार्फत ही जाहीर करण्यात आली आहे. 4 जुलै 2025 ते लास्ट सबमिशन डेट असणार आहे 24 जुलै 2025 पर्यंत. ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. यासाठीची अर्ज करण्यासाठीची लिंक हे जाहीर करण्यात आली आहे. त्याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो. यामध्ये पाहू शकता शैक्षणिक पात्रता लोकल बँक ऑफिसर या पदासाठीची ग्रेड आहे JMG S1 2500 जागा. वयाची पात्रता 21 ते 30 वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे. ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन शैक्षणिक पात्रता फ्रॉम अ रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट. प्रोफेशनल क्वालिफिकेशन चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, इंजिनिअरिंग किंवा मेडिकल सुद्धा पात्र आहेत. मग त्यासाठी अर्ज करू शकतात. पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आहे 1 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ॲज अन ऑफिसर एनी शेड्यूल कमर्शियल बँक, रिजनल रूरल बँक लिस्टेड इन सेकंड शेड्यूल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ओनली. लँग्वेज प्रोफिशियन्सी जी आहे लँग्वेज मस्ट बी प्रोफिशियंट इन द लँग्वेज स्टेट म्हणजे ज्या राज्यामध्ये तुमचं सिलेक्शन होईल त्या राज्याची भाषा जी आहे ती प्रोफिशियन्सी असणं आवश्यक आहे. याच्यानंतर एक्सक्लुजन रूल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. त्याच्यानंतर पाहू शकता प्रत्येक ठिकाण जे आहे महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत तर महाराष्ट्रासाठी एकूण 485 टोटल जागा आहेत. यामध्ये SC साठीच्या 72. त्याच्यानंतर पाहू शकता यामध्ये ST साठी 36, OBC साठी 130, EWS 48, जनरलसाठीचे 199 टोटल 48. याच्यामध्ये OC, HI, VI, ID PWD कॅटेगरी आहेत. एकूण टोटल 19 जागा त्यासाठी राखीव असणार आहेत. अशा टोटल 485 जागा फक्त महाराष्ट्रासाठी असणार आहेत. बाकी 2500 जागांमधून डिटेलमध्ये जाहिरात उपलब्ध आहे. चेक करून त्या पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. अर्ज करण्यासाठीची ॲप्लिकेशन फी 800 रुपये, 850 रुपये इन्क्लुझिंग. पाहू शकता यामध्ये OBC, EWS OBC साठी आहे आणि 175 रुपये SC ST PWD ES 1 यांच्यासाठी हे फी असणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. पेमेंट स्केल सुद्धा जाहीर करण्यात आला आहे 48,480 या पद्धतीने पेमेंट स्केल आहे. डिटेलमध्ये जाहिरात चेक केली जाऊ शकते आणि त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन टेस्ट कशा पद्धतीने घेतली जाईल या संदर्भात सुद्धा डिटेलमध्ये माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे. 120 प्रश्न आणि 120 गुणांची ही परीक्षा असेल. 120 मिनिटांसाठीची यामध्ये जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भातली जे अपडेट आहे पाहू शकता. अर्ज करण्यासाठीची लिंक उपलब्ध आहे. पुढच्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.